वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. ही आहे अंशिका आणि मी. आता हसते पहा. 5 minutes later. अंशिका तू गेली होती ना फिरायला? कुठे कुठे गेली होती? काय काय बघितलं तू सांग. आईस्क्रीम पाहिलीस का? ते चुप ना, का त्रास येते मला तू. आईस्क्रीम पाहिली का? मेला मेल्यामध्ये नव्हतं गेलो माऊ आपण. तुझ्या पणजी आजीकडे गेलो होतो की नाही? तिने फार मजा केली. आम्ही तो व्लॉग ना अपलोड केलाय, तर हा व्लॉग येण्याच्या आधी तो व्लॉग येईल, तर तुम्ही नक्की पहा आणि आम्हाला छान छान कमेंट पण करा. आणि अंशिकाचे ह्या धम्मल मस्त एन्जॉय करायचं असेल ना, तर न विसरता. ओके, 5 सेकंड आहे. 5 4 3 2 1 सबस्क्राईब. आता वाजलेत ऍक्च्युली किती वाजलेत अंशिका? अरे यार अंशिका, आता वाजलेत 7:30. आणि इथून पुढचं जे रुटीन आहे ते आज आम्ही शेअर करणार आहोत तुमच्यासोबत. तर आमचा व्लॉग ना अजून आलं नाही मला. आणि अजून नाही आले का? अंशिका, तुझे पप्पा ऑफिसला गेलेत, मग लेटच येणार ना? आय लव्ह यू अंशिका. आणि शेफच्या कडे बाय बाय. ती मिकी बोलत होती का? अरे यार शेट, मला काय वाटलं माहितीये का, ती अंशिका बोलत होती. खरं खरं मिकी बोलत होती का? हॅलो मिकी. मिकी, तू आम्हाला एक सॉन्ग बोलून दाखव ना, लाल लाल कलरची बांगडी. हा प्लीज. गुड अंशिका, गुड गुड अंशिका. चलो आता आपण काम करूयात. तू मम्माला हेल्प करते का? हेल्प करायचं म्हटलं की अंशिका नको ना ओरडू तू. ठीक आहे, मला ब्लॉग तर बनवू दे. ओके, तर ना आम्ही गावाला गेलो होतो, तर घर खूप घाण झालं होतं, तर मी थोडंफार क्लिनिंग केलेलं आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे माझं जे काम आहे त्याच्यामध्ये खूप मेसी झालं आहे, खूपच मेसी झालं आहे. तर ना मला ते आता क्लीन करायचं आहे. मी आता तेच चालू करते. तुम्हाला दाखवते आधी की किती मेसी, हे एवढं सगळं मेसी होऊन पडलेलं आहे. ऑर्डर्स पण भरपूर येऊन पडलेल्या आहेत आणि ऑर्डर्स पण मला वेळेत कंप्लीट करायच्या आहेत. आणि हे हा सगळा असं मेसीनेस झालेला आहे, हे सगळं क्लीन करायचं. आणि हेच नाही तर आतल्या रूममध्ये पण माझा हे ज्वेलरीचा पसारा फार झालेला आहे. आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी की मी आहे ना अशी छान छान ज्वेलरी क्रिएट करते मोत्यांची, आणि खूप सुंदर ज्वेलरी बनते. हे पहा, सॅम्पलसाठी ना मी ह्या बँगल्स पण लावून ठेवलेल्या आहेत. ज्या कुणाला अशा ज्वेलरी आवडत असतील ना त्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. त्याच्यासाठी ना माझं एक डेडिकेटेड पेज आहे इन्स्टाला, जे की राजेशाही साज क्रिएशन म्हणून आहे. हे सगळं आवरून झालेलं आहे. यामध्ये मनी आहेत, ते मला सारखे लागतं, त्यामुळे मी हे नाही उचललं. आणि यामध्ये सगळं माझे जे ठुशी बनवते ना त्याचं सामान आहे, तर हे मी तसंच ठेवलं.
आणि आता ना ॲक्च्युली ऑर्डर्स तर आहेत बांगड्यांच्या, तर मला माझं तर हे सगळं फील होऊन जाईल बांगड्यांमध्येच. हे छोटंसं नाजूकसं गळ्यातलं आहे, हे पण मीच बनवलेलं आहे, मीच बनवलेली. आणि ही टोटली हँडमेड आणि ही टोटली डायमंडची नथ आहे. 5 minutes later. सो आता ऑलमोस्ट 8 वाजलेले आहेत, तर मी विचार करते की पटकन स्वयंपाक करते आणि बाकीचं सगळं आवरून घेते, कारण अंशिकालाही आता भूक लागलेली असेल. आमच्याकडे ना खूप साधं असं जेवण बनतं संध्याकाळचं आणि तेच खूप छान लागतं. तुमच्या घरी काय काय बनतं ना संध्याकाळचं, काय काय तुम्ही स्पेशल बनवतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 1 hour later. अंशिका कोण आलंय? पप्पा आलेत. मग उघड ना तू उघड. मी आता मोबाईल पकडलाय ना, तू उघड ना. दरवाजा टाकला हळू. हा थांबा एक. 5 minutes later. माझा स्वयंपाक तर सगळा झाला आहे. मी मस्त अशा गोलगोली अशा भाकरी बनवल्यात आणि ही तर अजून भाजतेच आहे. तर खूप छान वास येतो बरं का, याचा खूप मस्त सुगंध येतो. आणि तुम्हाला पाहायचं ना भाजी काय बनवली आज? येस, तर मी आज भाजी बनवली आहे अंडा करी. तर ही जी आहे ना, ही आमच्याकडे खूप फेवरेट भाजी आहे. तर आज शुक्रवार आहे, तर मी म्हटलं की आज अंडा करी बनवूयात. तर मग आता ही अंडा करी झालेली आहे माझी आणि माझ्या भाकरीही झालेल्या आहेत. सो माझा स्वयंपाक सगळा फिनिश झालेला आहे. मी आज अंडा करी आणि भाकरी बनवल्या, राईस पण थोडंसं. मला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला आमच्या सबस्क्राइब करा. आपके पास 5 सेकंड है. 5 4 3 2